पाहिजे ना. हो, आता 4 दिवस 5 दिवस 6 लागतात. दिवसांनी कसं काय पाणी पुरं लावं तुम्ही सांगा सर. असं नाही. हो 4 दिवस 5 दिवस लागतात. काय करणार त्याला 12 वाड्यानं पाणी पुरवत नाही. का मग जलजीवनची योजना काय आहे तुमची? जलजीवन योजना यात ग्रामपंचायत भाडं देते. हां, ग्रामपंचायत भाडं करतो. ग्रामपंचायत पैसे देणार तुम्हाला? हा. किती भाडं आहे? हा? किती भाडं? भाडामध्ये 3,000 आहे तर 3,000 करणार जातात. किती दिवसांनी टँकर येतो? 12 वाडे सांभाळायचे. टँकर किती दिवसांनी येतो तुम्हाला? आज 5वा दिवस आहे ना. रविवारी आलं होतं. 5 हा रविवारी 6वा दिवस आहे वाटतं. का हो मामा एवढ्या लेट? काय लोकांनी पाणी कसं काय वापरायचं कसं त्यांनी पाणी? 12 वाड्यानं पाणी पुरवत आहे. मग आता तुम्ही टँकर आणून वाढवा ना मग. टँकर नाव आता ग्रामपंचायत सांगा पाहिजे ना. आपण काय सांगू? हां, ग्रामपंचायत म्हणजे एक टँकर 5-5 दिवसांनी येणार कसं काय? पाणी पुरायचं पाहिजे ना. हो, आता 4 दिवस 5 दिवस 6 लागतात. दिवसांनी कसं काय पाणी पुरं लावं तुम्ही सांगा सर. असं नाही. हो 4 दिवस 5 दिवस लागतात. काय करणार त्याला 12 वाड्यानं पाणी पुरवत नाही. का मग जलजीवनची योजना काय आहे तुमची? जलजीवन योजना यात ग्रामपंचायत भाडं देते. हां, ग्रामपंचायत भाडं करतो. ग्रामपंचायत पैसे देणार तुम्हाला? हा. किती भाडं आहे? हा? किती भाडं? भाडामध्ये 2,500 आहे तर 3,000 करणार जातात. आपल्याला नाही पडतं का? नाही का? नाही पडतंय. फक्त ठिकाणी वाटायचे 2 टिप होत नाही. पण अख्खा दिवस जात नाही. आता 4 दिवसांनी तरी पाहिजे ना मामा. काय करणार आता 6वा दिवस हो आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता काल मी धुना दिवा कुठे गेले पार तिकडं खाली लोक हो, कांद्याला तुमचं- पाणी भरत होती तिकडं धुना हो देऊन आली. तुमचं म्हणणं बरोबर आहे. काय करणार त्याला आता? जसा नंबर येईल तसा पण येतो ना. किंवा सांगतो चला चालली. आता मला सांगा, आता हे असं किती दिवस तुम्ही पाणी भरणार तिपडांनी? हा? पाणी आता पुरवठा आज नाही. 6वा दिवस आहे ना आलेला आहे ना. नाही, नाही. झालेत. तुमचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे का नाही मिटला पाहिजे? मिटला पाहिजे ना. आम्हाला पाण्याचंच लय प्रॉब्लेम आहे. अहो दुसरं काय नाही. मग पाण्याचंच लय आपण problem जे आम्हाला. निवडून दिलेले प्रतिनिधी काय करतात मग? आता काय निवडून दिलं त्यांना कळायला पाहिजे. आता पाणी नाही ते आहे का नाही? असं आहे ना. किती वर्षापासून तुम्हाला पाण्याचा संघर्ष आहे? आम्हाला पाणीच नाही उतरायला तर काय करायचं आता आहे का नाही? आता काही याला आहे. किती वर्ष आहे? किती वर्षापासून आहे तुमची ही वाडीला समजा पाणीचा प्रश्न किती वर्षापासून आहे हा? मस्त वर्षे हा, मस्त वर्ष झाले आहे का नाही? पाणी नाही. आता आमच्या तिथे इथं खाली असते पण आता त्या आपसाला पाणी कमी घेते. आता उन्हाळा आल्यापर्यंत तर पाणी कुठून येणार आहे एवढं बरं एवढी वाडी गर्दी होती तिथं पण. पाणी कुठून आणते बरोबर आणते पाणी? हा? वायकर. वायकर कुठं? तुमच्या आहे का पाणी? आमच्याकडे आता आम्ही इथलेच येत वाढीचे आमच्या पुरतं का पाणी तुम्हाला एवढं? आता टँकर येतोय म्हणलं आता कसं तरी भरून घ्यायचं घ्यायचं नाही पुरत, पण आता काय करायचं? पुराचं नाहीच आहे म्हणायला. हो तर 12 वाड्यानं पाणी नाही असं त्रास आहे. तुम्हाला पण पाणी नाही का? किती वाड्यांना? हो, मी काय ऐका ना 12 वाड्यांना पाणी नाही. 12 वाड्यांना पाणी नाहीये. प्रत्येक ठिकाणी यंदा पाणी सगळं बसलंय. आता इथं केलं मोफत पाणी पुरवठा आणि तुम्ही मध्ये 3,000 रुपये घेणार? तर मी काय बोलतो ऐका ना. हा हे शिवजयंतीला बोर्ड लागलं होतं ना हा, म्हणून ते आत्ताच ठेवलं. ठेवायचं ना. हा ते काढून उपयोग काय आम्हाला डिपार्टमेंट त्रास देतो मग. कोण डिपार्टमेंट? कंच्या पण आलटू पोलीस डिपार्टमेंटला. मग तुम्हाला आता एका ट्रिपचे किती पैसे भेटतात? आता 2,500 आहे. ठरले का 2,500 रुपये? आता 2,500 आहे. आता याच्या पुढे 3 करणार माझं हे पैसे कोण देणार मग? ग्रामपंचायती. आणि मग जलजीवनची योजनेचं काय झालं? तसंच पडलंय हा, त्याला पाणीच नाही. कुठे नळ आहे? तुझ्या ना कुठं दिले नळ आमचं तर द्याले मोडून तिथं ते पोरांनी ट्रॅक्टर घातलं. त्याला निसं नळायचं नळ दिलं गेल्या वर्षी झाली पाईपलाईन पण यात कुठं पाणी म्हणजे बरोबर नळच पण पाणी आलंच नाही अजून का? आलंच नाही. किती पाईपलाईन आहे. तुम्ही कुठे जात? आता बोललो ना आम्ही. पाण्याचं आता हे पाणी कशाला वापरायचं? जनावरांना पण का? जनावराला, धुण्याला, आंघोळीला, जनावरांना सगळं प्यायला? पुरवायचं. प्यायला पण हेच पाणी का? हा प्यायला पुरवायचं. पाणी प्यायचं आहे.